न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। वीज दरवाढीवर संतप्त प्रतिक्रिया। MERCच्या निर्णयाविरोधात संघटनांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने कोणतीही पूर्वसूचना न देता 25 जून 2025 रोजी औद्योगिक आणि व्यावसायिक वीज दरात केलेल्या दरवाढीविरोधात आज ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन ग्राहक संघटना आणि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात MERCचा 25 जूनचा आदेश रद्द करून पूर्वीचा 28 मार्च 2025चा आदेश पुन्हा लागू करावा। MERCमध्ये लोकप्रतिनिधींची व क्षेत्रीय प्रतिनिधींची नियुक्ती व्हावी। सौर ऊर्जेसाठी बँकिंग व नेट मीटरिंग सुविधा पुन्हा लागू कराव्यात। तसेच ओपन ॲक्सेस प्रक्रिया सुलभ करावी अशा ठळक मागण्या करण्यात आल्या। या तिन्ही संघटनांनी एकत्रितपणे हा निषेध नोंदवत राज्यभर सुरू असलेल्या संतप्त प्रतिक्रियांना दिशा दिली असून शासनाने त्वरित पावलं उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने कुठल्याही प्रकारची सूचना किंवा आपली हरकती न मागवता जे आपल्याला दरांमध्ये बदल परत करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने पूर्वी मान्य केले होते त्या दरापेक्षा परत पूर्वीची रद्द करून परत नवीन सुधारित जी सुधारणा केलेली दरांमध्ये, त्यामुळे कमर्शियल आणि औद्योगिक हे 20 किलोवॅटचे पुढचे जेवढे ग्राहक आहेत त्यांना अत्यंत मोठ्या दरवाढीला तोंड द्यावं लागणार आहे। त्यामुळे किमान प्रत्येक ग्राहकाचे 20 ते 25% मंथली बिल वाढणार आहे। आणि त्यामुळे या आजच्या ज्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने किंवा MERCने जे लागू केलेले दर आहेत त्याला विरोध म्हणून, त्याचा निषेध म्हणून आणि एक आज सर्व ग्राहक राजे आहेत, आज सर्व ग्राहकांना जागरण करण्याच्या दृष्टीनं हे आजचे मुद्दाम आजचा आपण जो दिवस आहे तो आपण नियोजन केलेला आहे। आणि ग्राहकामध्ये जागृती निर्माण करणं आपलं काम आहे। ग्राहकाला जोपर्यंत पहिले बिल आता बदलानंतर येणार नाही तोपर्यंत त्या ग्राहकाला काही उमजणार नाही, परंतु हळूहळू 1 आणि 2 आणि 2 आणि 4 अशा पद्धतीने माहिती देऊन त्यात 20 किलोवॅटच्या पुढचे जेवढे ग्राहक आहेत त्यांना जागरूक करणं आपलं पहिल्यांदा काम आहे। धन्यवाद सर्वांना। महाराष्ट्र नियामक आयोग MERCने जी आत्ता जी दरवाढचं जे काही दराच्या मध्ये जे बदलसाठी जे काही नोटिफिकेशन आता जे काढलेलं आहे त्या संदर्भात आपण काल पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकारांना या संदर्भात माहिती दिली होती। आणि काल ठरल्याप्रमाणे कलेक्टर साहेबांना आज या ठिकाणी आपण त्या संदर्भातले जे काही फरक होणार आहेत आणि ग्राहकांवर किंवा इंडस्ट्रीवर किंवा आपल्या कमर्शियल जी डेव्हलपमेंट आहेत त्याच्यावरती जो दूरगामी परिणाम होणार आहे त्या संदर्भातलं निवेदन आज आपण कलेक्टर साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे। आणि या संदर्भात आपण महाराष्ट्रभर, संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच प्रकारे कलेक्टरांना निवेदन देत आहोत संघटनेच्या मार्फत। त्यामध्ये सोलर संघटना असू द्या किंवा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असू द्या किंवा ग्राहक संघटना असू द्या, या सर्वांच्या सहभागाने आज या ठिकाणी आपण हे निवेदन दिलेलं आहे। आणि या संदर्भातलं पत्र माननीय मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री या संदर्भातलं पत्र आपण त्यांना सुद्धा देणार आहोत। आणि हा जो आवाज आहे, ग्राहकांचा आवाज आहे, तो आपण तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि या संदर्भात आपण कोर्टाद्वारे सुद्धा याचिका सुद्धा दाखल करणार आहोत आणि MERC मध्ये सुद्धा आपण हिअरिंगसाठी तिथे पण आपण दाखल करणार आहोत। तर यासाठी ग्राहकांनी जागृत व्हावं, आपल्यावर जो अन्याय होत आहे त्यासाठी ग्राहकांनी जागृत व्हावं अशी मी सर्वांना ग्राहकांना विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।